मुलांची तुमची जी निरीक्षण आहे त्यात काही ना काही सवयी मुलांच्या तुमच्या समोर येत असतील. जसं की एका शाळेत एक मूल शिशु वर्गात यायचं आणि बाकी मुलांना चावायचं, ओरबडायचं, रडाओरडा असं सगळं करायचं. मग त्या ताईंनी त्या मुलाच्या आईशी चर्चा केली आणि मग ती आई म्हणाली की मी सगळे प्रयत्न करतो, मी त्या मुलाचे बाबा मी सगळे प्रयत्न करतोय की त्याची ही जी सवय आहे ती काय व्हावी, कमी व्हावी, नाहीशी व्हावी. कारण बाकी मुलांना शाळेत जाऊन चावणं, मारणं, ओरबाटणं असं सगळं बाकी मुलांना त्रास होणार. ते पालक ताईला सांगणार होत ना, हे काय करतंय, कोण मुलं आहे, कसं आहे वगैरे, त्याच्या पालकांना कळत नाही का, असं वगैरे सगळं काही चालू आहे. तर चर्चेतनं लक्षात असं आलं की ते मूल असं का वागत होतं. आई वडील दोघेही त्या दृष्टीने प्रयत्न करत होते, पण तरी ते तसं का वागत होतं. काय तुमचं काय असं आहे का कोणाकडे, असं मुलं असतात तुमच्याकडे, त्याची कारणमीमांसा तुम्ही काय करता, ते तसं का करत असेल, का तसं वागत असेल, तुम्ही कारणमीमांसा काय करता. काहीच नाही करत ना, सांगा. हा अच्छा, अजून काय सांगता येईल. सुरक्षित वाटत नाही, सुरक्षित वाटत नाही त्याला शाळेमध्ये. घरातून पहिल्यांदाच ते बाहेर पडलेलं असतं, त्यामुळे ते पहिले किमान काही दिवस राहील सुरक्षित नाही. पण आता इथे यायचंच आहे तर बाकी मुलं पण आहेत, ती खेळतायत, बागडतायत किंवा जे काही काही सांगतायत त्याप्रमाणे करतायत. पण हे विशेष मुलं आहे, हे विशिष्ट मुलं असं आहे की ते सगळ्या मुलांना त्रास देतात, लक्ष वेधून घेण्याचं. अजून मुलं हट्ट करतात का, शाळेमध्ये सुद्धा करतात ना. त्याचं काय कारण असेल. सतत असं आहे. हे जे मुलं आहे त्याची अडचण ही होती, घरात एकटंच होतं, हे बा आई वडील त्याला योग्य पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते, पण आजी आजोबा ते गडबड करत होते. म्हणजे आई बाबांनी नाही म्हटलं तर आजी आजोबा त्याचे हट्ट पूर्ण करायचे आणि याचा परिणाम मग शाळेत गेल्यानंतर त्याला जे हवंय ते जर नाही घडलं तर ते मूल बाकी मुलांना त्रास द्यायचं. काही काळानंतर लक्षात असं आलं, ताईच्या लक्षात असं की ते मूल बऱ्यापैकी शांत झालं आणि म्हणून ताईने त्या आईला विचारलं, आजी आजोबा गावाला गेलेत का. ताईने विचारलं, आजी आजोबा गावाला गेलेत का. तर आई म्हणाली हो. तुम्हाला कसं काय कळलं, तुम्हाला कसं कळलं. त्या ताई म्हणाली तुमचा चिरंजीव त्या शाळेत मुलांना चावत नाही, ओरबाडत नाही, त्रास देत नाही. मग आई म्हणाली हो, ते गेल्यापासून आम्ही दोघेही त्याला नाहीचा अर्थ नाहीच असतो ते लक्षात आणून देतो. म्हणजे काय, त्याचा हट्ट आम्ही सगळेच हट्ट पुरवत नाही, त्याला नाहीच अर्थ नाही, नकार पसरवण्याची आम्ही त्याला सवय लावली. काही काळ गेल्यानंतर ताईंनी आईला विचारलं, आजी आजोबा परत आलेत का. आई म्हणाली हो, तुम्हाला कळलेलं दिसतंय. नको म्हणाले, तुमच्या मुलामध्ये पुन्हा बदल झालेले आहे. हट्ट करणं. आता एक मूल बऱ्यापैकी घरामध्ये आहे, त्याला न मागता सगळ्या वस्तू मिळत आहेत.
बरोबर आहे ना? आणि त्यामुळे एखादी गोष्ट हवी आहे आणि ती मिळत नाही म्हटल्यानंतर, तसं मागे आपण चर्चा केली, आई नाही म्हणाली तर बाबाकडे जायचं. बाबा घरी आल्यानंतर लगेच पिशवी काय घ्यायची, पाणी काय आणून द्यायचं, मस्का लावणं म्हणतात तो, आणि मग हवी ती वस्तू बाबाकडनं काढून घ्यायची. समजा त्या दोघांचे लक्षात आलं, आई आणि बाबा दोघांनाही लक्षात आलं की गडबड आहे, आणि त्यांनी ठरवलं की नाही आपण नाही चालत नाहीच असो. मग ती कुलकडे राहलं आजी आजोबा, आणि आजी आजोबांना त्याची काय आता व्यवस्था आहे? आजी आजोबांची व्यवस्था काय आहे? दुधाला जपता आलं नाही म्हणून ते आता साईला जपता आहे, तिथं त्यांच्याकडे. म्हणून त्यामुळे त्या मुलाचं काही नुकसान होतंय हे त्यांच्या आकलनाच्या पलीकडे आहे. मी नगरला गेलो होतो आणि ते सकाळी 8:30 वाजता दिवाळीच्या दिवसात धुंदुरमास नावाचा कार्यक्रम असतो ना, खिचडी वगैरे सकाळी. खिचडी खाण्याच्या अगोदर जरा बौद्धिक खाद्य पाहिजे म्हणून त्या तिथल्या मंडळींनी बाई उत्पादनचं शिशु विकास या विषयावरच भाषण केलं सकाळी 8:30 वाजता. तर मग तिथे जे काही बोलणं अपेक्षित होतं, मी त्याला आयोजकांना मुद्दा विचारलं, खरंच या विषयावर बोलायचंय का? हो म्हणाले, या विषयावर बोलायचं. तर बोलणं झाल्यानंतर मी जिथे उभा होतो त्या मंचाच्या दिशेला एक मोठा घोळका असा समोर येताना दिसला. माझ्या दिशेने एक मोठा घोळका माझ्या दिशेने येताना दिसला. म्हटलं आता माझी काही घरी नाही. ती सगळी मंडळी, सगळी ज्येष्ठ मंडळी होती. आली सगळी, मला नमस्कार केला, तर म्हणाले बरं झालं हे तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्ही आमच्या मुलांकडून हे बिलकुल ऐकून घेतलं नसतं. तुम्ही सांगितलं त्यामुळे आम्ही आता या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करू. आम्ही मुलांचे लाड करणार नाही. काय करायचं तेही त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे त्या सगळ्या जणांनी उपस्थितांनी तो निर्णय केला की आई बाबा जे मुलांच्या दृष्टीने करतील त्यांच्या मागे आम्ही उभे राहू. आई वडील, मुलांच्या नाही. आईचा अर्थ नाहीच असतो. हे आम्ही सुद्धा त्यांना मदत हट्ट करतात. मुलं हट्ट का करतात? हट्ट का करतात? त्यांना ठामपणा जो कळायला हवा तो सगळ्यांकडून मिळत नाही. द्वंद्व स्थिती असते, आई बाबांची कुणाने मिळा, त्यामध्ये काय नाही हवं, एकदा दिलं तर काय होते असं म्हणून एकच्या एक आहे, आम्हाला नाही मिळालं आहे ना, असं चाललेलं असतं. इथं गडबड आहे. म्हणून मुलांना आत्मविश्वास द्यायचा असेल, ठामपणा द्यायचा असेल, त्यांच्या वागण्यात आणायचं असेल तर ते बघणार कुठं? घरातल्या मोठ्या माणसांकडेच अनुकरण करणार ना. म्हणून जसं मागे म्हटलं होतं, काही गोष्टी अशा आहेत लगेच हो म्हटलं पाहिजे, काही गोष्टीसाठी वाट बघायला लावली पाहिजे, आणि काही गोष्टी नाहीचा अर्थ नाहीच असतो हे मुलांना कळलं पाहिजे. म्हणजे मग ही मुलं जेव्हा जिथे जातील तिथं त्यांची स्वीकारार्हता काय कमी होईल की वाढेल? समान वयाच्या ग्रुप समूहामध्ये गेल्यानंतर त्या मुलांचं स्वागत होईल. स्वागत कुणाचं नाही होणार? जे असं कोणी मुलं असेल त्याच्यापासून सगळेजण दूर जाण्याचा प्रयत्न करतील. शाळेचं व्यवस्थापन, शिक्षिका या मुलांना नाही मदत करू शकत. म्हणून हे पालकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आपल्याला कारण मीमांसा त्याच्या मागे शोधता आली पाहिजे. मी जे सांगतो ना की वर्षातून 2दा ग्रह भेटी झाल्या पाहिजे. सांगितलं होतं का तुम्हाला अगोदर? कुठे सांगितलं होतं? एक सांगून आणि एक न सांगता. म्हणून अशा काही सवयी मुलांच्या आहेत. जसं की तुमच्या वयात काही मुलं अंगठा चोपतात ना, त्याची कारण मीमांसा तुम्ही काय करता? हात वर करून सांगायचं. सुरक्षिततेची सुरक्षिततेचा भाव. अजून काय? तंद्री हे लक्षण आहे.
अंगठा झोपताना त्यांची तंद्री लागलेली असते, हे बरोबरच आहे. काही मुलं अंगठा झोपता सुद्धा झोपतात का? आता हे साहचर्य कसलं आहे? कसलं आहे? आई बरोबर असणं, अगदी बरोबर आहे. आणि आई बरोबर असणं आणि काय? झोपताना दूध पाजणं. साहचर्य दूध पिणं आईचं आणि अंगठा झोपणं, हा सिक्वेन्स आहे, लक्षात घ्या. काही मुलं घरी जेवताना अधिकाधिक वेळ घेतात, अधिकाधिक वेळ. मग ती आई बसलेली असते जेवायला बनवायला, अधिकाधिक वेळ घेतात. जेवायला किती वेळ लागला पाहिजे? 10 ते 15 मिनिटं. लहान मुलांचं, आपल्या मोठ्या लोकांनाही एवढंच जेमते थोड्या वेळ. मुलांना त्याचं पोट केवढं, त्याची भूक केवढी आणि त्याचा अन्न केवढा, वेळ तुलनेने कमी लागेल. पण ही मुलं जास्तीत जास्त वेळ घेतात. त्याचा अर्थ काय? आईचा सहवास हवा आहे. कारण आई दिवसाभरात कमीत कमी वेळ लाभते. लाभते हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. आई कमीत कमी वेळ लाभते आणि मग तो वेळ भरून काढण्यासाठी देवांत सावकाश जेवतात आणि तेवढा वेळ आई जवळ राहते, तेवढा वेळ आई जवळ राहते. म्हणून अधिकाधिक वेळ जेवत राहायचं, म्हणजे मग आई उठणार नाही, आई अधिक लाभेल. अंगठा झोपणं हा एक तर मुळात मुलांना 6 महिने, जन्मल्यापासून 6 महिने मुख्य अन्न काय मुलांचं? दूधच आहे, दुसरं काहीही नाही. हल्ली आईला 6 महिन्याची मातृत्वाची रजा असते, बरोबर ना? आता त्या 6 महिन्यात जेव्हा हवं तेव्हा मुलाला आईचं दूध मिळतं. 6 महिन्याच्या मुलाच्या 3 गोष्टी आईला सामान्यतः माहिती असतात. 6 महिन्याचं मूल सामान्यतः जे निरोगी आहे ते 3 कारणाने रडतं. कुठली 3 कारण? भूक लागल्यावर, सुशी केल्यावर, झोप आल्यावर. या 3 कारणामुळेच बाळ रडेल. एरवी ते रडणार नाही. एरवी रडत असेल तर मग शोध घेतला पाहिजे कारण. ठीक आहे. त्यामुळे या 6 महिन्याच्या दूध पिण्याच्या सवयी आईने कशा लावल्या त्याच्यावर काय अवलंबून. हल्ली तर अनेक आयांना आपल्या शरीराची अधिक काळजी असते, त्यामुळे मूल दूध प्यायल्यामुळे आपल्या काय शरीराचा काय म्हणायचं आकार किंवा काय सौष्ठव जे काय म्हणता येईल ते बिघडू नये म्हणून त्या कमीत कमी वेळ मुलांना दूध पाजतात. आणि वरचं दूध 6 महिन्याच्या आतच त्या बाळाला दिलं जातं. त्याचे त्रास होतात ते वेगळी गोष्ट. या सगळ्यात ती नोकरी करत असेल, अगदी नोकरी करत नसली तरी सुद्धा, घरात असली तरी सुद्धा बाळाच्या जवळ किती असते? ठीक आहे. जेव्हा जसं आपण परवा बघितलं, मुलांना आईच्या कुशीत का झोपायचं आहे? सुरक्षितता. आणि ती सुरक्षितता आणि दूध पिण्याचं साहचर्य हे सारखं आहे. मी दूध पितोय, आईच्या कुशीत आहे, मी आता सुरक्षित. जेव्हा मूल आई आजूबाजूला दिसत नाही, भूक लागली, काय करेल? अंधा. ज्या मुलाला भूक नाही ते मुलं अंगठा चोखेल का? नाही चोखणार. चोखेल कधी? 4-5 महिन्याचं असताना, जेव्हा त्याच्या तोंडात घालण्यासाठी काहीही वस्तू नसेल. त्याचं पोट भरलेलं आहे
आणि छानपैकी खेळायचंय आणि मग ते इकडे तिकडे बघतो, जे मिळेल ते तोंडात घालायचं असतं आणि ते असं काहीच वस्तू सापडली नाही तर ते काय करेल, हाताचा नुसता अंगठा नाही, पायाचा अंगठा सुद्धा तोंडात घालतो हे ना. याचा अर्थ काय, आम्हाला काहीतरी हवंय तोंडात घालायला, आणून घ्यायचं आहे, भूक लागली म्हणून नव्हे, आम्हाला काहीतरी जग जाणून घेण्यासाठी जे काही. आणि म्हणून जुन्या काळामध्ये त्या चुकणी नावाची एक लाकडी 2 बाजूला गोल असलेलं असे खेळणं असायचं लाकडी, आणि मुलं मग ते तोंडात घालायचे. किती वेळ घालायची, जोपर्यंत तो काय आवेग आहे तोंडात घालण्याचा एवढाच. म्हणजे पंचमहाभूतांचा मातीचा प्रभाव, भूतत्वाचा प्रभाव जोपर्यंत त्यांच्यावर आहे तोपर्यंत ते घालणार तोंडात, कारण ते लाकडाचं आहे ना, ते कळवे घालणार जोपर्यंत प्रभाव आहे तोपर्यंत. दिवसभर घालतील का नाही घालणार दिवसभर. म्हणून हे लक्षात आणून दिलं पाहिजे आईच्या, की मुलाने अंगा तोंडात घालायचा नसेल तर एकतर पूर्ण पोट भरणं, या लहान मुलांचं सुद्धा पोट भरण्याच्या काय काळ आणि वेळा ज्या असतात त्या सारख्या असतील का सगळ्यांच्या सारख्या नसतात, त्याची प्रकृती कशी आहे त्यानुसार असणार. म्हणून अंगठा तोंडात घालणं हे साहचर्य आणि सुरक्षा याच्याशी जोडलेला मुद्दा आहे. या दृष्टीने त्या बाळाकडे लक्ष दिलं पाहिजे. तर शाळेत जेव्हा येते इथं ते बाळ तेव्हा 3 वर्षाचं, त्याला काय लक्षात येतं, लक्षात काय येतं, आपण शाळेत सुरक्षित आहोत का, लक्षात येतं का त्याच्या. ज्या पद्धतीने आता मुलं शाळेत येत आहेत, शाळेत न येण्यासाठी कारण काय असतं, त्याला असुरक्षित वाटतं म्हणून, त्यांना आधार वाटत नाही, त्यांना भीती वाटते, त्यांना चिंता वाटते, सगळी पोरं रडत आहेत. आणि मग आपण काय करायचं, त्यांना भीती वाटते ना, त्यांना रडायचं वाटते, आठवण येते की पण आहे. म्हणून अंगठा चोखणं. काही मुलं मी हे बघितलंय, 1ली ते 2रीची मुलं सुद्धा वर्गात बसतच नाही. असं आहे कोणाला अनुभव, किती वर्ष तुम्ही आता या शिशु शिक्षणात आहात, तुमचा अनुभव काय, असं आहे का कोण, आढळतं का, आहे ना. आत येतच नाही, बाहेर बसतात आत. याचं कारण काय, पुन्हा असुरक्षितता, भीती. जर एखाद्या मुलाला रडू येते किंवा आठवण आली यायची आणि ते रडायला लागलं आणि बाईंनी सांगूनही थांबलं नाही, तर बाई काय करतात, मी जून महिन्यात 15 जून नंतर मी प्रवासात तालुका श्रीवर्धन तालुका तिथे गेलो. कोकणातली घरं मूळ घर, बाहेर सभामंडप, उन्हाळ्यात त्याला मांडवली म्हणतात, ते काय 12 महिन्यासाठी पत्रे घालून तर तिथे एक बालवाडी चालू. त्या घरात, ज्या घरात मी गेलो त्या घरामध्ये सभामंडप मोठा होता आणि तिथे बालवाडी चालू. तर त्या बालवाडीत आम्ही पोहोचलो साधारणतः 12-12:15 दरम्यान पोहोचलो. 12:30 पर्यंत ती शाळा चालायची, सकाळी 9, 9:30 ते 9:30. आम्ही गेलो, आम्ही त्या सभामंडपात प्रवेश केल्याबरोबर आता पोरं काय करणार, त्याचं झालं होतं आरडाओरडा. पाहुणे आले, बाईंनी बघितलं, मी आशिरलो, बाईंनी बघितलं, बाईंनी टेबलावर त्यांची एक मोठी मोठी जाड काठी ठेवली होती. ती काठी त्यांनी दान 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 टेबलावर आपण कशासाठी, मुलांचं लक्ष वेधून त्यांनी शांत बसावं. पाहुणे आलेत ना, दंगा कसं झाले, सगळी मुलं एकदम चिडीचूप झाली. आम्ही आत गेलो घरामध्ये, हात कडे जाऊन चपला काढल्या, हात जाऊन बसलो. एक 15-20 मिनिटांमध्ये तिथे असलेल्या मुलाचे पालक, जे आमचेही पालक होते, ते आम्हाला घ्यायला आले त्या, तर ते आत आले.
आत आले त्या बाईंनी बघितलं, दरम्यान शाळा सुटली होती, 12:30 होऊन गेले, शाळा सुटली होती आणि ते पालक आले. जे पालक आले त्यांनी आपापल्या मुलांनी नेलं. हे पालक आल्याबरोबर या बाई त्यांच्या अंगावर केला, तुमचा मुलगा म्हणाल्या एक शब्द बोलत नाही. काय म्हणाल्या? एक शब्द बोलत. तर ते हसले. ते म्हणाले भाई आपण आज एक प्रयोग करू. काय? आमच्याकडे त्यांनी बोट दाखवलं. ते म्हणाले हे पाहुणे आमच्याकडे आले, त्यांना ते घेऊन चाललोय. माझा मुलगा किती दिवस तुमच्या शाळेत येतोय, तुम्ही म्हणते बोलत नाही. हे आता आमच्याकडे आज पहिल्या वेळी आलेली आहे, बघायला चला किती बोलतो ते. पहिल्या वेळी भेटलेल्या पाहुण्यांबरोबर तो किती बोलतो हे तुम्ही बघायला चला. मी शांत होतो, मला कळलं होतं तो काय बोलत नाही. मला काय कळलं होतं, मला कसं कळलं होतं तो का नाही बोलत ते. ज्या शाळेमध्ये एवढ्या मोठ्या जार काठीने तिथे दान 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 असा आवाज केला जातो, ती मुलं बोलतील का? शक्यच नाही. मला ठाण्याला मुक्काम असायचा, ते ठाण्याचं आमचं जे संघाचं कार्यालय होतं, मोठा हॉल होता आणि अगदी अशा 2 खोल्या. आम्ही त्या कोपऱ्यात यायचो बाहेर ना, हॉलमध्ये शिरायचो दरवाज्यात. हा म्हणजे हा यायचं समजा. तर त्यानंतर आलं की आम्ही आपल्या खोलीत जायचो. इकडे बालवाडी चालू आहे, तर त्या बालवाडीत असणारे काही मुलं ते आम्हाला आत शिरताना बघितलं, बाईंची नजर चुकून पटकन ते आमच्या खोलीत यायचे आणि त्या बाईंच्या लक्षात यायचं आणि मग त्यांना आत येण्याचं धाडस नव्हतं आमच्या खोलीत. ते सोयीचंही नव्हतं, आवश्यकताही नव्हती काय. पोरं आत आली की त्यांना बाहेर कसं काढायचं, म्हणून त्या बाहेर ओरडायच्या आदित्य, अभिषेक, अजिंक्य, देवेंद्र बाहेर या. हे सगळं टोकात शिरलेलं असायचं. आणि ते काय सांगायचं माहिती, रवी काका आले, भाई काका आले, आम्ही येणार नाही. आम्ही आलो, मग तिथे आलो की त्यांना सुरक्षित वाटायचं आणि ते आमच्या खोलीत यायचे. कारण आम्ही त्यांच्या घरी त्यांच्याबरोबर आम्ही अनेक वेळा खेळलेलो आहोत, कितीतरी वेळा. आमच्या बरोबर राहणं त्यांना सुरक्षित वाटायचं, पण तिथं त्या बाई बरोबर आणि मुलामध्ये राहणं त्यांना सुरक्षित वाटायचं नाही. आता याचं कारण आम्हाला दिसायचं, काय कृत्रिम पूर्ण असायचं. मग त्या रडणाऱ्या मुलाला काय करायचं, त्याचं त्या बाई त्याला उचलायच्या, त्या खुर्ची बघा ढीग मागे इकडे बघा ना तिकडे खुर्च्या लागलेल्या, त्या सगळ्यात वरच्या खुर्चीवर रडणाऱ्या मुलाला ठेवून द्यायचं. आता बाकीच्या मुलांचं काय, बसली की नाही दर्शन. एकच प्रकार नाही, एक प्रयोग तो, दुसरा प्रयोग असेच पाठीमागच्या बाजूला स्वच्छतागृह. त्या बाई चक्क त्या रडणाऱ्या मुलाला त्या सगळ्या मुलांच्या समोर घ्यायच्या, असं पकडून धरून रपटत न्यायच्या आणि त्या बाथरूम मध्ये बंद करून टाकायचं. ते पोरगं जे जीवाच्या आकात त्याने ओरडते. आता बाहेर असणाऱ्या पोरांचं काय, येतील का, आज बसतील का, येणारच नाही, बसणार नाही, बिलकुल नाही वाटत. एवढी दहशत ही मुलांच्या मध्ये शाळेमध्ये निर्माण. आता हे मी अगदी टोकाचे 2 प्रयोग सांगितले रडणारे, पण तुम्ही साध्या मुलाला बकोट धरून ज्या पद्धतीनं रांगेत उभं करता, त्या स्पर्शातनं त्यांना काय कळतं, आत्ता बाईंच्या मनात काय चाललेलं आहे मुलांना कळतं त्या स्पर्शात. तुम्ही बघितलात का गेल्या 8 दिवसात 7 दिवसात मुलांना मी किती वेळा स्पर्श केला, किती वेळा स्पर्श केला. जेव्हा आवश्यकता होती तेव्हा सुद्धा, म्हणजे मी धावताना हात धरला तेव्हा कदाचित त्याला, मला माहित नाही माझ्या तेव्हा मनात काय भाव होते हे त्या धावणाऱ्या मुलांना काय कळले. जबरदस्ती होती, जबरदस्तीने मी त्यांना घेऊन जात होतो किंवा काय, त्यांना माहित, त्यांनी काय आकलन केलं असेल. ठीक आहे ना. म्हणून आपल्या स्पर्शातनं सुद्धा ते त्यांना कळत असत. म्हणून या अर्थाने मुलं वर्गात बसत नाही,
तर त्याचं कारण हे पण आहे की त्यांच्या मनामध्ये भीती आहे का, असुरक्षितता आहे का तिथल्या व्यवहाराने, किंवा काही वेळा असं असतं मुलांचं निरीक्षण असतं बरं का, काही विशिष्ट मुलं बाईंच्या बरोबर असतात, काय हो की नाही, ते बाई सुद्धा काही विशिष्ट मुलांनाच बरोबर घेतात आणि काहींना घेतच नाही. आता त्याचं काय करायचं? ज्या मुलांना घेतात आनंद, पण ज्या मुलांना घेतच नाही ती मुलं काय विचार करत असतील, बाई फक्त त्या मुलांचेच लाड करतात, आमचे लाड करत नाही, आमच्याकडे बाईचं लक्ष नाही, आम्ही सर्वसामान्य आहोत आणि ते विशेष आहे. अनेक वेळा आपण बोलताना बोलतो बरं का, हा ना छान आहे, मग बाकीचे छान नाही आहेत का, असं आपण भेद करतो का? जर असं होत असेल तर म्हणून ती स्पर्धा नावाचं जे प्रकरण आहे ना ते इथे जोडले. जे जिंकतील त्यांना बक्षीस आणि जे जिंकणार नाहीत त्यांना, ते कोण आहेत? नावडतीचे आहेत का? हे आवडतीचे आणि ते नावडतीचे. म्हणून सगळे मुलं त्या विशिष्ट काय उपक्रमात भाग घेतील, सगळ्यांना बक्षीस, सगळे छान मस्त विकास वा, सगळ्यांना शाबासकी, फक्त याला शाबासकी पहिला नंबर आला म्हणून. इथे आपण फरक करतोय हे मुलांच्या लक्षात. बॅक बेंचर मुलं काय वाटतात? तुमचं काय निरीक्षण आहे? काही मुलं कायम मागे बसतात. दहावी फ नावाचा सिनेमा बघितला का? कोणी बघितलाय? बरेच जण आहेत. काय त्या सिनेमातला संदेश काय आहे? म्हणून आहे रे आणि नाही रे असे दोन वर्ग कुठून सुरू होतात हे लक्षात घ्या. त्याचं मूळ स्पर्धा आहे, ते मूळ स्पर्धा आहे. आता खरं म्हणजे परवा चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येक मुलामध्ये काहीतरी वेगळं पण, ते वेगळं पण काय हे आपण शोधून काढलं पाहिजे, कारण ती दृष्टी आपल्याकडे आहे, आईकडे नाही. तिला काय मानसशास्त्राचा अभ्यास केला नाही ना. आपण मॉन्टेसरी बाईंनी जे काय सांगितले ते, किंवा अनुताई किंवा यांनी सांगितलं जे काय आहे ते, त्याचा किमान आपल्याला अभ्यास आहे आणि म्हणून आपण ते प्रमाणपत्र दाखवतो ना. तर या अर्थाने बाल मानसशास्त्र जे आहे ते परीक्षेपुरता अभ्यासात नाही चालत बरं का. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मानसशास्त्र या विषयात तज्ञ आहेत, ते सायकॅट्रिस्ट असतील किंवा काय वेगळ्या त्यांची पुस्तकं लिहिली असेल, अशी तुम्ही कुठली कुठली पुस्तकं वाचली किंवा लेखकांची नावं माहिती आहेत? बालमानस नाही, एकूणच मानसशास्त्र कुठले कुठेही पुस्तक वाचलेलं नाहीये किंवा नाव माहिती नाही तुम्हाला मानसशास्त्रज्ञांचं? अरे बापरे. हा, डॉक्टर श्यामला आवनारचं. येस, दोघींनी एकच. हा, अच्युत गोडबोले मन नावाचं पुस्तक वाचलं की काय? हा, ते जे पुस्तक आहे ना ते फ्रॉड आहे मोठा. त्याचे कारण असं आहे की त्यांनी परारसे बाई काय म्हणतात, बर्वे सर मग काय म्हणतात, नागकर्णी सर काय म्हणतात, असं सगळ्या जगातल्या लोकांचं काय काय म्हणतात त्याला मागण्याची वेळ केली आहे. आणि ते पुस्तक एवढं मोठं झाड आहे, आपल्याला वाटतं काय भारी पुस्तक आहे वगैरे. ज्याने मुळातनं काही पुस्तक वाचले त्यांचं ते लक्षात येतं की ते ठीक आहे, त्यांचं पहिलं पुस्तक कोर्टरूम वगैरे ठीक आहे बरोबर, पण डॉक्टर कोण उल्हास नपतुके असतील, कोण श्रुती फारसे, अजून नाडकर्णी नाव ऐकलं की नाही? डॉक्टर आनंद नाडकर्णी. अरे पुण्यात जेवढे त्यांचे कार्यक्रम होतात, जाहीर कार्यक्रम होतात पालकांसाठी मुलांसाठी वगैरे, डॉक्टर राजेंद्र बर्वे यांची जेवढी पुस्तकं मिळतील ना तेवढी तुम्ही पुस्तकं वाचली.
डॉक्टर रमा मराठे नाव ऐकले? मुलांसाठी उत्तम लिखाण त्यांनी केलेले आहे. मानसशास्त्र या दृष्टिकोनात डॉक्टर रमा बेळगावचे विचार आहे.